अनंत गीते हिरवा साप म्हणून अल्पसंख्याक समाजाला बोलत आले आहेत आणि आज त्यांच्याच मनामध्ये विद्वेष आणि वेगळी भावना निर्माण करत मते घेण्याचा प्रयत्न करत आहे। तुमच्या रक्तात आणि रोमारोमात अल्पसंख्याक समाजाबद्दल काय भावना आहेत हे तुमच्या भाषणातून, तुमच्या कृतीतून व वक्तव्यातून सिद्ध होत आलं आहे। अनंत गीते सुधागड तालुक्यातील पाली शहरातील एखादं काम दाखवा आणि तुमचे बक्षीस घेऊन जा असं थेट आव्हानच रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना दिलं आहे। पेण विधानसभा मतदारसंघात सुधागड तालुक्यातील पाली येथे जाहीर सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून समाजामध्ये अंतर निर्माण करत जे सामंजस्य राखण्याचा आम्ही सर्व मंडळींनी प्रयत्न केले त्याला जाणीवपूर्वक नख लावण्याचं पाप ईडी आघाडीच्या आणि अनंत गीते यांच्या माध्यमातून या मतदारसंघात केलं जातंय। यापासून सर्वांनी सावध राहा असं आवाहन यावेळी केलंय। तुम्ही आम्ही आंबेडकर आणि बौद्ध जयंती, ईद, गणपती उत्सव बंधुत्वाच्या नात्यातून साजरा करत असतो। आपल्या मनामध्ये जो माणूस म्हणून जन्माला आला त्या माणुसकीचा गहिवर मनामध्ये ठेवत माणुसकीच्या आधारेच वाटचाल करत आलो आहोत। मात्र जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचं काम केलं जात आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाज खूप आहे। गेली 40 वर्ष या समाजाशी जोडलो गेलो आहे, हेही सुनील तटकरे यांनी आवर्जून सांगितलं। मी आज तुमच्यासमोर खासदार म्हणून उभा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही प्रणालीमुळेच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज आहोत। म्हणून संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतांच्या बेगमीवर डोळा ठेवणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला ठेवा आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा सरकार आणण्यासाठी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आपल्या परिसरात आणण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या असं आवाहनही तटकरे यांनी केलंय।